अरे सुहास, आप्पा, नाना, अरे या लवकर. आप्पा. वा 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 वा. नाना कसं आहे? ठीक ठीक ठीक. अरे नाना, रिक्षामध्ये खूप सामान आहे, तेवढं घ्या. अरे नमू, कशी आहेस तू? आमची आठवण येत होती. अगं, तू आमच्यापासून दूर जाणार आहेस आता सवय करून ठेव. सासरी आम्ही कोणी नसणार नाही तुझ्या. आणि युवराजला सुद्धा घर जावई म्हणून ठेवणार नाही. काय आप्पा? हो, ताई काकी कुठे आहेत? नाही, सासूबाईंची तब्येत बरी आहे, पण त्यांचं असं म्हणणं होतं की ताईने अजून काही दिवस माहेरी राहावं. मीच तिला म्हटलं खुशाल राहा, पण मला अडवू नको, कारण मला माझ्या माहेरची आठवण येते. नाही ते लोक घर जावई म्हणायचे मला. अरे बाळा, कसा आहेस? आता बाप होणार आहेस तू. बाळा, ही बातमी ऐकून खूप आनंद वाटला बघ. अरे एवढा लाजतोस काय? काय कुठं लाजतोय बापू? काय? बर बाबा, मीच लाजतो बस. पण खरंच खूप आनंद वाटला. सुहास कुठे? आता काय सांगू, हे घरात असून आवाज ऐकून सुद्धा बाहेर आले नाहीत. कळतच नाहीये काय सांगू. काय ग अर्चना, कुठे आहे सुहास? कॉलेजला गेला का? आहेत ना, घरातच आहेत ते. मी गडबडीत विसरलेच ते ना. अंघोळीला गेलेत, मी आलेच टॉवेल देऊन. हा, बर 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 बर. मग आप्पा, नाना, कशा आहात तुम्ही? बर, फळबाग आणि शेती काय म्हणते? अरे सगळं छान आहे. तू आधी आत चल बघू. चल नाना, हे सामान घे. चल ये. मग ताई ऐकतो व्यवस्था. बघितलंस, बापू काका आले आणि आल्या आल्या घरातलं वातावरण एकदम आनंदी झालंय. सगळी भांडणं थांबतील आता, सगळं नीट होईल. चल आज चल. अदिती बरोबर म्हणते. म्हणजे सुहासकडची चावी आज बयाजीकडे जाणार. काय नाही हर्षू, बापू विचारत होते, चला आपण ती चावी परत देऊन टाकूया. त्यांच्याशी बोलेल मी. अहो बोलेल वगैरे काही नाही, चला आपण ती काय करतेस? अहो, चला तर. हर्षू हात सोड. हट्ट का करतेस? अहो ऐकून तर घ्या आधी माझं. काय बोलायचंय तुला? बोल. त्या चावीचं काय करायचं ते बापू आणि बळबाई बघून घेतील. आपण ती चावी परत नेऊन देऊया. निदान त्या चावीमुळे आपल्यात होणारे वाद तरी थांबतील ना. झालं तुझं बोलू? आता मी बोलू? बघ, माझा निर्णय झालाय. ती चावी माझ्याकडेच राहणार. कळलं? पण बापू हे बघ, बापूने विचारलं तर उत्तर मी देईल. नाना, हे मिरगुंड. आणि हे बघा, ह्या कुरड्या दिल्यात. हा, आणि अजून एक, ताईनी हा दुधी भोपळा दिलाय. कोणासाठी? हा तुझ्यासाठी दिलाय. माझ्यासाठी? बाप्या, चल. आपण हे आजच तळूया. हो हो बाप्या, अरे आपल्या लवंगी मिरचीला या पिशवीत भरून आणायचंच ना. नमा, तुझ्यापेक्षा जास्त आठवण येते मला ताईची. आणि हो पल्लू, आणि बघ, हे ताईने दिलंय.
सोन्याचं वळ रात्रभर पाण्यात बुडून ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं, म्हणजे पोटातल्या बाळाची तब्येत छान राहते. ये. इतका विचार करतात हे सगळे, आणि ही पल्लू अशी वागते. विहीणबाई, अहो विहीणबाई, या बाहेर राहू द्या काम. अहो ही काय अवस्था झाली तुमची? बाप्या, अरे हल्ली हे असंच असतं. वीणबाई आम्हाला कुठल्याच कामाला हात लावू देत नाही. उद्या तुझ्या बरोबर गोठ्यात जायचा पण हट्ट धरतील बर का. हे आलेत म्हणजे सुहासकडची चावी जाणार वेळोकडे. नाही नाही, त्यांना जमणार नाही. किचनचं काम इतकं सोपं काम नाहीये गोठ्यातलं काम. काय नाना, बरोबर बोललोय का नाही मी? अरे अरे, ठसका लागला बघ नानाला. पाणी घे बाळा, बाळा, पाणी पाणी पाणी. हा पाणी दे. हा हे घे. अरे घे घे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी, हळू. अरे हळू हळू हळू. अरे बापू हळू, जीव जाईल माझा. बापू, अहो तुम्ही तर अख्खा बाजारात उचलून आणलाय. आपल्या कुटुंबासाठी काही केलं ना की समाधान वाटतं. मी काय घ्यावं हाच विचार करत होतो. मी कधी एकटा सुहासचा नामाचा विचार केला नाही. डोळ्यासमोर अख्खं गोकुळ निवासच उभं राहायचं बघ. अरे हो, बळबाईकडे सगळ्या चाव्या गेल्यावर तिला काय आनंद झाला असेल ना. बापू, मला जरा त्या चाव्यांविषयी जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोलूयात का आपण जरा? नाही आप्पा, मी पहिले त्यांना जाऊन भेटतो आणि मग येतो. आलोच. या मूर्ख सिद्धार्थ कडून काहीही होणार नाहीये. मला मिलिंदशी बोलावंच लागेल. मिलिंद, मिलिंद, हे काय करतोस? दिसत नाहीये का? अरे पण तुझ्याकडे कार असताना ही बाईक कशाला? नाही ते अच्छा, म्हणजे तुला आता पेट्रोल परवडेन असं झालंय का? तुझी पण अवस्था माझ्यासारखीच झाली. ए जरा गप्प बस ना, आणि समोरचा काय म्हणतो ते जरा नीट ऐकून घे ना. पण माझे ग्रह फिरले नाहीये. तुझ्यासारखे घर काम करायची माझी वेळ येणार नाही, कळलं ना? इथे गुळपोळीमध्ये काही प्लॉट्स आहेत, ते बघायला चाललोय मी. आणि कसं इथल्या गल्ल्यांमधून फिरताना ही बाईक बरी पडते ना. ओके, म्हणजे मी कोणाला सांगतोय समजावून ते पण झाले. मिलिंद, मिलिंद ऐक ना. काय काय? अरे मी तुला ह्याच्यासाठी बोलवायला आले होते की ते गोठावाले काका परत आलेत. कोण आलाय? अरे ते गोठावाले काका नाही का? अरे देवा, मी सगळ्यांची नावं विसरायला लागले इथे. किती गोंधळ आहे रे मिलिंद इकडे. ते गोठावाले काका ते. पण कोण आलंय? अरे ते नाही का, त्यांना दाढी आहे. हा, बापू. अच्छा, ते बापू आहेत का? म्हणजे सुहासचे बाबा? हा हा, तेच आलेत. त्यांच्या वाटणीची चावी सुहासकडे आहे ना? ते तात्याबाईला भेटायला निघालेत आता. तात्या, भयो, तात्या, अरे भयो, बापू, आलास तू? तात्या, बापू, तू आलास?
आता सगळं छान होईल बघ. म्हणजे अरे माझ्या तब्येतीबद्दल बोलता येते. भयो तात्या आता बघाच भयो कशी ठणठणीत होते ते. ये भयो, हा, बस. कशी आहे ग भयो? हं? अरे आता छान बरं वाटतंय. अगं कशाला एवढी दगदग करायची? हा, आम्ही आहोत ना. अरे फार काही झालं नव्हतं, थोडीशी चक्कर आली होती, पण आता छान बरं वाटतंय. ते जाऊ दे, पण आता आमच्या विणबाईची तब्येत कशी आहे? त्यांना आता बरं वाटतंय, पण त्यांची इच्छा होती की ताईने तिथे थांबावं म्हणून ती तिथे थांबली. अरे बरोबर आहे, लेक जवळ असली ना की बरं वाटतं. हे काय, इथे आप्पाचीच चावी, माझ्या नावाची चावी कुठे? तात्या भयो, माझ्या नावाची चावी कुठे? सुहासने अडून दिली नाही का? मी आप्पाला सांगितलं होतं सुहासशी बोलायला. आप्पा सुहासशी बोलला नाही की सुहासने चावी आणून दिली नाही? आप्पा, बापू बापू अरे ऐक. अरे बापू, डोक्यात राग घालून घेऊ नको. साईक, नाही तात्या, मला या विषयाचा सोक्षमोक्ष लावावाच लागेल. मी इथे नसताना काय काय घडलं हे मला समजायलाच हवं. आप्पा, सुहास, त्या बापूंनी त्या सुहासला गाठण्याआधी आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. अरे मग तेच सांगायला आले होते मी तुला, आणि तू उगाच माझ्यावर खेकसतोयस. हो ना, मग कामाच्या गोष्टी आधी बोलायच्या ना. चल. आप्पा, आप्पा, सुहास, आप्पा, माझी चावी भयोबाईकडे अजून का नाही गेली? मी तुला सांगितलं होतं ना की सुहासला सांग की ती चावी भयोबाईकडे द्यायला. लवकर चल, सुहासने बापू समोर येण्याच्या आधी आपण आधी सुहासला गाठू. अरे मी सुहासला सांगितलं होतं चावीबद्दल. तू बयोला चावी दिली नाहीस अजून? नाही दिली. कधी देणार आहेस? माझा निर्णय झालाय, मी चावी परत देणार नाही. प्रत्येक वेळी संपूर्ण कुटुंबाने मध्ये कशाला पडायला हवं? काही डिसिजन पर्सनली घेता येऊ शकत नाहीत का? सुहास, खाली आहे पटकन. तरी मी आल्यापासून हा दिसत नाहीये. त्याची हिंमत होत नाहीये खाली यायची. सुहास, तुला ऐकायला येत आहे का? ये खाली पटकन. सुहास, तुला ऐकायला येत नाही का? ये खाली लवकर, पटकन ये. बापू हे नक्की चावीसाठी हाक मारत असणार. नाही आप्पा, हा विषय मी आता संपून टाकणार आहे. सुहास, तू बयोकडे चावी दिली नाही अजून? तुला तेव्हाच सांगितलं होतं की चावी दे म्हणून. आप्पालाही सांगितलं होतं की सुहासला सांग म्हणून. तू त्याचा सुद्धा ऐकलं नाहीस. अरे बोल, मी काय विचारतोय? अरे सुहास बोल.
चावी का नाही दिलीस तू? बापू शांत हो. अरे कुणालाही चावी द्यायची जबरदस्ती केलेली नाहीये. अरे ज्याला स्वतःकडे ठेवायची असेल ते ठेवू शकता, काही हरकत नाहीये. बाई, ही चावी तू अर्चनाला का दिली की ताई इथे नाही? आणि आमच्या दोघांचा निर्णय झालाय की चावी आम्हाला नकोय. हा आमचा निर्णय आहे, ही काही जबरदस्ती नाहीये. आणि सुहासवर जबाबदारी ही होती की ही चावी तुझ्यापर्यंत पोहोचवायची. ती स्वतःकडे ठेवण्याचा त्याला काही अधिकार नाही आणि कारण सुद्धा नाही. तरी सुद्धा त्यांनी ही चावी तुला का नाही दिली? अर्चना, तुला माहिती होतं ना, ताईने तुला सांगितलं होतं ना की बळबाईकडे चावी द्यायची म्हणून. त्याने नाही दिली, तिला तू तरी नेऊन द्यायची होती ना. का तुझी सुद्धा इच्छा होती चावी स्वतःकडे ठेवून घ्यायची? बोल. ए बापू, अरे तिला कशाला बोलतोय? अर्चनाची अजिबात इच्छा नव्हती चावी स्वतःकडे ठेवायची. पण जिथे तुझा लेक तुझा ऐकत नाही तिथे तो तुझ्या सुनेचं काय ऐकणार? रत्ना, ए बायो, मला कशाला बोलते? मी खरं तेच सांगतेय ना. म्हणजे तू अर्चनाचं सुद्धा ऐकलं नाहीस? अरे ह्या चावी बद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार ताईचा आहे, नंतर अर्चनाचा. अरे ही चावी म्हणजे या घरातल्या सुनांची जबाबदारी आहे. अरे आपल्या जवळ ह्या चाव्या ठेवायच्या का नाही हा अधिकार त्यांचा आहे. मग तू ही चावी का ठेवलीस? मी, ताई आणि अर्चना ही चावी बळबाईला द्यायची असा आमचा निर्णय होता. तरी सुद्धा ही चावी तू का ठेवलीस? बोल. ही चावी मला परत द्यायची नाहीये. काय म्हणालास? मला पैशांची गरज आहे. बरोबरच केलंय बापूने. सुहासला असाच वटणीवर आणायला पाहिजे होता. बापू, अरे काय करतोस तू? शांत हो. तात्या, कसा शांत राहू मी? बोला ना, कसा शांत राहू मी? काय बोलतोय बघा, काय बोलतोय हा? तुम्हाला कळतंय ना? अरे तुला पैशाची गरज लागली तर आम्ही देणार नव्हतो का? पण पैसे मागायला लागले असते ना. स्वतःकडे चावी असली तर मागायची गरज नाही. समोरच्यालाही त्रास नको आणि आपल्यालाही नाही. आणि ठेवलीच स्वतःकडे चावी तर हरकत काय? चावी बैवाजीकडे असो की आपल्याकडे असो, काय फरक पडतो? पण तुम्हाला चावी द्यायची असेल तर द्या चावी. नको देऊ. तुला चावी हवी आहे ना, मग ठेव तुझ्याजवळ. पण एक लक्षात ठेव, एक दिवस तुला तुझ्या वागण्याची लाज वाटेल तेव्हा हीच चावी तू बळबाईकडे देशील. तेव्हा वेळ निघून गेली असेल रे, हे ध्यानात ठेव.